यवतमाळ येथील स्थानिक मतदारसंघ निवडणुकीवर नगरसेवक व मतदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या माघारी मागील कारणांची सखोल चौकशी करावी आणि निवडणुकीत बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेला तातडीने स्थगिती द्यावी अशी आक्रमक मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, नगराध्यक्ष, सदस्य व मतदारांनी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार साहेबराव कांबळे यांनी स्वेच्छेने उमेदवारी मागे घेतली नसून त्यामागे राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभने किंवा इतर बेकायदेशीर साधनांचा वापर झाल्याची गंभीर शक्यता आहे। या अनपेक्षित माघारीमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करत लवकरच या संबंधीचे पुरावे व शपथपत्रे सादर करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। मतदारांनी केलेल्या आरोपांनुसार दबावाखालील उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडून निवडणुकीत केवळ एकच उमेदवार शिल्लक राहील अशी परिस्थिती निर्माण करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे। बिनविरोध निवडीच्या नावाखाली मतदारांना त्यांच्या मतदानाचा घटकात्मक अधिकार बजावण्यापासून वंचित ठेवले जात आहे, जे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आलेले आहे। यावेळी काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। अधिकृत उमेदवारी माघार घेण्यास भाग पाडल्याच्या गंभीर आरोपाची चौकशी करून बिनविरोध निवडी स्थगिती देणे, मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे व नोटा पर्यायासह मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत माननीय कलेक्टर साहेबांना जवळपास 10 विषयाच्या अनुषंगानं 10 मुद्द्याच्या अनुषंगानं निवेदन सादर करून कलेक्टर साहेबांना आम्ही मागणी केली आहे। जो काही सक्षम प्राधिकरण आहे म्हणजे त्याच्यात निवडणूक आयोग आहे, त्या निवडणूक आयोगाकडे आमच्या या ज्या काही हरकती आहे, आमच्या ज्या काही सूचना आहे, आमच्या ज्या काही तक्रारी आहे, या तक्रारी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सक्षम प्राधिकरणाकडे मांडून याच्यावर सर्व नगरसेवकांच्या सक्षम एक हिअरिंग लावून या संबंधित निवडणुकीमध्ये जो काही अनुचित प्रकार झालेला आहे, हा अनुचित प्रकार लोकशाहीला घातक आहे। मतदाराच्या मतदानावर गदा आणणारा आहे। या सर्व निवडणूक प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करून याची पुनर्निवडणूक घ्यावी या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवकाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। काय नाव तुमचं? अजय धोबे, नगरसेवक वाणी।